नमस्कार. इन्फोमोटिव्हच्या या मोटिवेशनल सिरीजमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या भागात आपण कोणताही प्रॉब्लेम किंवा तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय आहे त्याच्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याच्यातून बाहेर कसं पडायचं या संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर ओशोंच्या एका कथेने आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. एक राजा होता आणि त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. मात्र तो अतिशय प्रेमाने आपल्या प्रजेला सांभाळत होता. तरुणपणे काही प्रॉब्लेम नाही आला. मात्र जसं जसं राजाचं वय वाढत चाललं होतं राजाच्या मनामध्ये आहे ना सारखे हेच विचार येत होते की माझ्या नंतर माझ्या प्रजेचं काय होणार. यावर राजाने त्याच्या मंत्रिमंडळातल्या लोकांचाही विचार घेतला आणि मग असं ठरवलं की आपण एक वारस बाहेरून शोधायचा. त्यासाठी त्यांनी आवाहन केलं की ज्या कोणाला या राज्याचा वारस बनायचं असेल अशा सगळ्या तरुण मंडळींनी मी जी परीक्षा घेणार आहे त्यामध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे. जो कोणी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल त्याला या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात येईल. त्या मुलांना अभ्यासासाठी काही कालावधी देण्यात आला आणि त्यानंतर एके दिवशी त्यांची परीक्षा घेण्यात आली. राजाने स्वतःच्या एका महालामध्ये त्यांना बोलवलं. ती सगळी मुलं व्यवस्थित तयारीनिशी तिथे आली होती. राजाने त्यांना सांगितलं की शांत राहा, कोणत्याही प्रकारचं दडपण घेण्याची तुम्हाला गरज नाहीये. अतिशय साधी आणि सोपी परीक्षा असणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. मग ती सगळी मुलं वर्गामध्ये बसली. त्यांना सांगितलं की तुम्ही वही पेन वगैरे जे काही तुमच्या बरोबर आणलेलं आहे ते एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे, कारण हा ना एक जटिल प्रश्न आहे. मी या महालाच्या दरवाजातून बाहेर जाणार आहे आणि बाहेर गेल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणार आहे. त्या दरवाजाच्या कडीवरती आहे ना काही आकडे लिहिलेले आहेत. तर ते एक वेगळ्या प्रकारचं गणित आहे. ते गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि ज्या वेळेला ते गणित तुम्ही सोडवाल हा दरवाजा आपोआपपणे उघडला जाईल. एवढा राजा सांगतो आणि त्या दरवाजातून बाहेर पडतो आणि दरवाजा लावून घेतो आणि मग मुलांची धावपळ सुरू होते. त्या दरवाजाच्या कडीवरती काही आकडे लिहिलेले होते. काही छोटे आकडे होते, मोठे आकडे होते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पर्सेंटेज अशा सगळ्या प्रकारची चिन्ह त्याच्यावरती कोरलेली होती. आणि मग ती मुलं उत्तर शोधायला लागले. कोणी जाऊन त्या गालिच्याच्या खाली बघितलं, कोणी जाऊन तलवारीच्या मागे आहे का बघितलं आणि अशा रीतीने त्या सगळ्या जणांची जवळपास अर्धा एक तास धावपळ सुरू होती. मात्र कुणालाही त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नव्हतं. शेवटी एक मुलगा उठला. त्यांनी दरवाजा जोरात ढकलला आणि तो सरळ बाहेर निघून गेला. सगळी मुलं अवाक झाली होती आणि राजा परत त्या मुलाला घेऊन महालाच्या आतमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की ह्या मुलाला मी माझा उत्तराधिकारी म्हणून जाहीर करतोय. तर त्या मुलाने आश्चर्याने विचारलं की राजा, तुम्ही तर सांगितलं होतं की एक समस्या आहे, गणित आहे, एक मोठा प्रश्न आहे, मात्र यापैकी काहीच नव्हतं. आणि राजाने त्या मुलांना सांगितलं की ज्यावेळी एखादा समस्या किंवा एखाद्या प्रश्नाच्या मागे तुम्ही लागता त्यावेळेला सगळ्यात अगोदर त्या समस्येला जाणून घ्या की खरोखर ती समस्या तिथे आहे का. हे जे आकडे लिहिले होते अशा प्रकारचं गणित आपण याच्या अगोदर सोडवलेलं आहे का, तर नाही. तर अशा प्रकारचं कोणतं गणित किंवा समस्याच अस्तित्वामध्ये नाहीये, मात्र तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा बागुलबुवा करत बसलात आणि म्हणूनच त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही. कोणताही समस्या किंवा प्रश्न आला तर त्याच्याकडे व्यवस्थितपणे बघायचं की खरोखर ती समस्या अस्तित्वात तरी आहे का. त्या कथेमध्ये समस्या नव्हती, पण खऱ्या आयुष्यामध्ये असं होत नाही. आयुष्य जगत असताना अनेक समस्या आपल्या समोर येतात, मात्र अतिशय धीराने या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला आज त्या संदर्भातल्या 5 महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहेत आणि मला खात्री आहे की जगातली कोणतीही समस्या तुम्हाला या मार्गातून नक्कीच सोडवता येईल. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर आपण प्लॅनिंग करतो ना, तसंच या संदर्भामध्ये आहे. आपल्याला थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. संकटांना कसं सामोरं जायचं याची माहिती तुमच्याकडे आहे, या गोष्टीवरती सगळ्यात पहिल्यांदा विश्वास ठेवा. श्रद्धा, आत्मविश्वास, शांतता आणि मेंदूतील विचार स्पष्ट ठेवा. आणि जर या विचाराने तुम्ही समस्येला सामोरे गेलात ना तर ही शक्यता आहे की त्या समस्येतून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल. जबरदस्त आत्मविश्वास बाळगा आणि नकारात्मक गोष्टींच्या पासून आहे ना शक्यतो लांब राहा. 25% आत्मविश्वास ना तुम्हाला त्याच्यामुळेच मिळेल. तुम्ही स्वतःशी कायम खरेपणाने वागा. या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही. आता आपण प्रॅक्टिकल गोष्टींकडे येऊया. यातली दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुमची जी काही समस्या आहे ना ती लिहून काढा. तुम्ही क्लासला किंवा कॉलेजला जात असाल आणि एखादा सम जर तुमच्याकडनं चुकला
तर तो जर सम तुम्ही 4 ते 5 वेळा व्यवस्थितपणे लिहिलात ना, तर पुढच्या वेळेला दाट शक्यता आहे की तुमच्याकडनं चूक होणार नाही. एखादी गोष्ट आपण मनामध्ये ठेवतो तर काही कालावधीच्या नंतर आहे ना, ती विसरली जाण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणूनच तुमची जी काही समस्या आहे ना, ती व्यवस्थितपणे आणि संपूर्ण तपशिलासह एकदम डिटेलमध्ये लिहून काढायची. कधी कधी असं होतं की केवळ एक समस्या नसते, अनेक समस्या एकाच वेळेला आलेल्या असतात. त्या सगळ्याच्या सगळ्या समस्या आधी लिहून काढा आणि कोणत्या समस्या आता अर्जंटली सोडवायच्या आहेत त्यांचा पसंतीक्रम लावा. आपल्याला सगळ्या समस्या सोडवायच्या आहेत, मात्र सगळ्या समस्या एकदम आणि एकाच वेळी सुटणार नाहीयेत. तर एक एक करून आपल्याला त्या समस्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्या सोडवायच्या आहेत. हे ज्यावेळी तुम्ही कराल ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अर्धा प्रश्न तुमचा इथेच सुटलेला आहे. कारण आपण जेवढं समजतो ना, कधी कधी तेवढ्या समस्या त्या मोठ्या नसतात सुद्धा. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन तुमचं 25% काम करेल आणि समस्या लिहिल्याच्या नंतर 50% तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुम्ही जर तुमच्या आयुष्यातल्या समस्या आणि ध्येय जर लिहिलेलं असेल ना, तर त्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर तुम्ही सहज मात करू शकणार आहेत, हे लक्षात ठेवा. तिसरी टीप म्हणजे एकदा का त्या समस्या तुमच्या लिहून झाल्या की त्यामागची कारणं नेमकी काय आहेत हे शोधायचं आहे. म्हणजे असं बघा की मी सकाळी ऑफिसला जाताना माझी एक गाडी काढतो, त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की गाडीतल्या मागच्या टायरची हवा कमी झाली आहे. मग मी दुकानदाराकडे जातो, हवा भरून घेतो आणि ऑफिसला जातो. दुसऱ्या दिवशी परत निघताना माझ्या लक्षात येतं की गाडीतली परत हवा कमी झाली आहे. परत मी दुकानदाराकडे जाऊन हवा भरून घेतो आणि निघून जातो. होतं काय की जी समस्या आहे ना, ती समस्या तिथेच आहे, मी त्याच्यावरती तात्पुरता उपाय करतोय. आपल्याला त्या समस्येच्या ना मुळाशी जायचं आहे. ती समस्या नेमकी काय आहे हे समजूनच त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय शोधायचा आहे. माझ्या बाबतीमध्ये माझ्या गाडीचा जो टायर आहे ना, तो खूप जुना झाला होता आणि तो बदलण्याची वेळ आली होती आणि म्हणूनच सारखी सारखी त्याच्यातून हवा जात होती. खरा उपाय म्हणजे मला नवीन टायर टाकणं आवश्यक होतं. आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या आहेत ना, या अशाच पद्धतीने पारदर्शकता नसल्याच्यामुळे तयार होत असतात आणि म्हणूनच आपल्याला ती समस्या व्यवस्थितपणे बघायची आहे. दुसरी या संदर्भातली एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे की तुम्हाला जो काही प्रॉब्लेम दिसतोय त्याची जी अपेक्षित उत्तर आहेत ना, ती सुद्धा लिहून काढा. काय होतं की कधी कधी एक उत्तर जे आहे ना, त्याच्याने तुमचा प्रश्न सुटत नाही किंवा दुसरा जो उत्तर आहे ना, त्याच्याने होऊ शकतं की ती समस्या तात्पुरती सुटेल, मात्र आपल्याला कायमस्वरूपी या समस्येतून बाहेर पडायचं आहे. कारण आपल्या आयुष्यातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्यामुळेच एक समस्या ज्या वेळेला आपण हातात घेतो ना, त्यावेळेला कायमस्वरूपी त्याच्यावरती उपाययोजना शोधायची आहे. त्यासाठी तुम्हाला एक करता येईल की ती जी समस्या आहे आणि त्याचे जे तुम्ही उत्तरं लिहिलेली आहेत, यापैकी कोणतं सोल्युशन अधिक जास्त प्रॅक्टिकली आहे ना, तेच तुम्हाला तिथे वापरायचं आहे. कधीतरी ते चालणार नाही, मग जे दुसरं उत्तर आहे ते वापरायचं आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही हँडल केलं तर तुम्ही लवकरात लवकर यातून बाहेर पडाल. चौथी महत्वाची ट्रिक म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आता सध्या घडतंय ना, त्याची जबाबदारी स्वीकारा. एक चांगला नेता जो असतो ना, तो कायमस्वरूपी आपली जबाबदारी स्वीकारत असतो, त्यापासून कधीही तो पळत नाही आणि म्हणूनच त्याची विश्वासार्हता कायम टिकून राहते. लोक सुद्धा त्याच्या मागोमाग चालत राहतात, त्याला फॉलो करत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या मुळे आहे ना, तुमचा आत्मविश्वास जो आहे ना, तो आतून सुद्धा वाढायला लागतो. तुमच्या चेहऱ्यावरती आहे ना एक प्रकारचं तेज येतं आणि कोणतीही समस्या जी असते ना, ती सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आंतरिक शक्तीची परीक्षा घेत असते आणि त्या ठिकाणी तुम्ही जर एकदा उत्तीर्ण झालात की खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही यशस्वी व्हाल. आता एकदा का ही समस्या सोडवण्याची जबाबदारी तुम्ही घेतली की मग ती समस्या कोणत्या तारखेपर्यंत सोडवायची आहे किंवा किती कालावधी त्या गोष्टींसाठी द्यायचा आहे ना, हे सुद्धा नक्की करून घ्या. कारण एखाद्या समस्येच्या मागे जर तुम्ही बराच वेळ लागलात किंवा वर्षानुवर्ष त्या समस्येशी झुंजत बसलात तर मग तुम्हाला पुढे जाताना खूप अडचणी येतील. त्यामुळे जी समस्या आपण हातात घेतलेली आहे तर एक कालावधी सुद्धा आपल्याला निश्चित करायचा आहे आणि त्या कालावधीपर्यंत किंवा त्या अगोदरच त्या समस्येचा अंत करून टाकायचा आहे. आणि समस्या सोडवण्याची 5वी हमखास यशस्वी होणारी ट्रिक म्हणजे आत्ता सुरुवात करा. मी उद्या बघेन, परवा बघेन, नंतर बघेन, 15 दिवसांनी बघेन, महिनाभराने बघेन, तुम्ही काहीच करणार नाही. ज्या माणसाला जे काही करायचं असतं ना, ते तो त्या क्षणापासून करायला सुरुवात करतो आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय अचीव्ह करायचं आहे ना,
त्याची सुरुवात तुम्हाला आत्ता ह्या क्षणापासून करायची आहे. आणि तसं जर तुम्ही केलं ना तर तुम्ही नक्कीच आयुष्यभर प्रगती कराल आणि प्रचंड श्रीमंत व्हाल. तुमच्याकडे आहे ना यशाची पावलं कायमस्वरूपी येत राहतील. मानवाला जी बुद्धी दिलेली आहे ना त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे आणि ह्याच क्षमतेच्या जोरावर त्यांनी निसर्गाला आव्हान दिलेलं आहे. याच जोरावरती त्यांनी त्याच्या आयुष्याची खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि आपल्याला सुद्धा त्याच गोष्टींचा वापर करायचा आहे. आयुष्यातली कोणतीही समस्या सोडवायची असेल किंवा प्रगती करायची असेल ना तर ह्या ज्या 5 मी ट्रिक्स सांगितल्या आहेत ह्या व्यवस्थितपणे फॉलो करा आणि मला खात्री आहे की तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. आयुष्यातील समस्या आणि ध्येयाला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे या संदर्भातला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे जरूर शेअर करा. इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जीवन संघर्षातल्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.